परिसरात आज ख्रिसमस सण उत्साहात साजरा करण्यात आला। ख्रिश्चन बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत नागरिकांनी एकत्र येत आनंद साजरा केला। यावेळी प्रेम, शांती आणि बंधुभावाचा संदेश देत कॅन्डल पेटवण्यात आल्या। लहान मोठ्यांनी सहभाग घेत सणाचा आनंद द्विगुणित केला। कॅन्डलच्या प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। सामाजिक सलोखा हा ख्रिसमस सोहळा श्रीरामपूरमध्ये भावनिक आणि शांततेच्या वातावरणात पार पडला। तसेच मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। ख्रिस्त जयंती म्हणजे नाताळ सण जगामध्ये हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो आणि सर्व ख्रिस्ती लोक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी देवाकडे प्रार्थना विनंती करून जगामध्ये शांतता नांदावी आणि जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू जो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये एका बेथलेम गावी गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला आला आणि त्याच्या जन्माच्या द्वारे सर्व जगाचं तारण आणि सर्व जगाला शांतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे। आज आम्ही आपणा सर्वांना हा नाताळ आणि येणारे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आशीर्वादाचं आणि भरभराटीचं जावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो। 1924 सालची स्थापना आहे आणि आज आम्ही नाताळ सण अतिशय उत्साहाने साजरा करताना या ठिकाणी अतिशय मोठी भक्तमंडळी सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च रामपूरची आहे आणि ख्रिस्त जन्म हा प्रत्येक शांतीचा राजा आहे आणि या शांतीच्या राजाने प्रत्येकाच्या मनावर राज्य केलेलं आहे। प्रत्येकाने शांतीने आपल्या प्रभू शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे वागावे, बोलावे, चालावे यासाठी शिकवून सर्वांसाठी शुभेच्छा देत आहे आणि त्यायोगे आमच्या नाताळाच्या आमच्या चर्चतर्फे इतर सर्व श्रीरामपूरकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे। आज ख्रिसमसच्या निमित्ताने या सर्व बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो। ज्या ज्या प्रार्थना त्यांनी केल्या असतील त्या पूर्ण होत अशी नम्रपणे प्रार्थना करतो। तसेच येणाऱ्या नवीन वर्षाची सुद्धा त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। सर्वांना हॅपी ख्रिसमस। विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे, दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव आज संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात, विश्वात हा अतिशय आनंद उत्सवात साजरा केला जातो। खऱ्या अर्थाने आज येशू ख्रिस्ताच्या जन्माने संपूर्ण विश्व हे आनंदमय झालं आहे। ख्रिस्त बांधवांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच सर्वांचे पुढील आयुष्य हे सुख, समृद्धी आणि आरोग्यमय व आशीर्वादित जावं ही प्रभू येशू चरणी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे येणारे नवीन वर्ष सर्वांना सुख व समृद्धीचं जावं ही प्रार्थना करतो। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।